विद्यार्थी मित्र नमस्कार. मी अनिल पाटील, श्री लक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज असर खुर्द. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र प्रकरण 3 मानवतावादी समस्या यामध्ये गरिबी म्हणजे काय आणि गरिबीचे 2 दृष्टिकोन आपण पाहिलेले होते. या व्हिडिओमध्ये आपण भारतातील गरिबी आणि विकास या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. गरिबी निर्मूलन हे भारतीय शासन व्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. भारताने गरिबीचे निर्मूलन करताना विकास प्रक्रिया सुरू केली आणि या विकास प्रक्रियेचे आपल्याला पुढील 3 पैलू दिसतात. याचा अर्थ भारताने गरिबी दूर करण्यासाठी विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आणि त्या विकास प्रक्रियेचे 3 पैलू आपण पाहत आहोत. पहिला पैलू आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. भारताने गरिबी दूर करण्यासाठी अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय. कारण औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादन वाढेल आणि त्याच्यातून गरिबी दूर होईल अशी अपेक्षा केली होती. म्हणजेच भारताने गरिबी दूर करण्यासाठी अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी औद्योगिकीकरणाचा मार्ग अवलंबला. पण औद्योगिकीकरण करताना लघु उद्योगापेक्षा भारताने मोठ्या उद्योगावर भर दिला. पंडित नेहरूंच्या काळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकीकरणाला जास्त महत्त्व देण्यात आले. नंतरच्या काळात भारताने कृषी क्षेत्राच्या प्रगतीकडे लक्ष दिले आणि या कृषी क्षेत्राच्या प्रगतीतून भारताने गरिबी दूर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. यामध्ये जमीन सुधारणा आणि जलसिंचन या बाबीकडे विशेष लक्ष दिले गेले. त्यानंतर दुसरा पैलू आहे आत्मनिर्भरता. भारताने गरिबी दूर करण्यासाठी आत्मनिर्भरता या तत्वाचा स्वीकार केलेला आहे. आत्मनिर्भरता याचा साध्या भाषेमध्ये अर्थ स्वयंपूर्णता किंवा स्वावलंबन होय. यासाठी भारताने स्वदेशी कारखाने, स्वदेशी उद्योग विकसित करण्याचा प्रयत्न केला. इतर राष्ट्राकडून भारताने आर्थिक मदत घेतली, पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी वापरली. भारताच्या या धोरणालाच आत्मनिर्भरता असे म्हणतात आणि हे तत्व भारताने स्वातंत्र्य चळवळीतून घेतलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा पैलू आहे सामाजिक समता व सामाजिक न्याय यावर आधारित समाजवादी पद्धती. भारताने सामाजिक समता व सामाजिक न्याय यावर आधारित समाजवादी पद्धती स्वीकारून गरिबी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण थोडक्यात समता आणि सामाजिक न्याय याविषयी माहिती घेऊया. समता म्हणजे मानवनिर्मित विषमता नष्ट करणे होय. राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रातील विषमता नष्ट करून सर्वांना समान वागणूक देणे, विकासाची समान संधी देणे म्हणजे समता होय. थोडक्यात
व्यक्तीच्या विकासासाठी मानवनिर्मित विषमता कमी करून व्यक्तीला समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे समता होय. थोडक्यात धर्म, जात, वंश, पंथ, लिंग, वास्तव्य यावरून व्यक्तीमध्ये भेदभाव न करता सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे समता होय. त्यानंतर सामाजिक न्याय याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. कनिष्ठ वर्गातील लोकांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे व त्यासाठी घटनात्मक तरतुदी करणे. भारताने सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी काही कायद्याची निर्मिती केलेली आहे. भारताने सामाजिक न्यायासाठी वरिष्ठ कनिष्ठ, उच्च नीच, श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष, सुशिक्षित अशिक्षित असा वर्गभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा अर्थ भारताने सामाजिक समता व सामाजिक न्याय यावर आधारलेली समाजवादी पद्धती स्वीकारून गरिबी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करताना भारताने काही कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातील पहिला कार्यक्रम आहे नियोजन आयोग. भारताने विकास साधण्यासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. भारताने विकास साधण्यासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्यासाठी भारताने 1950 मध्ये नियोजन आयोगाची प्लॅनिंग कमिशनची स्थापना केली. कारण भारताच्या संसाधनांचे परिणामकारक व संतुलित वापरासाठी नियोजन करणे, प्लॅनिंग करणे हे या नियोजन आयोगाचे मुख्य उद्दिष्ट होते. म्हणजेच भारताच्या संसाधनांचे मती नैसर्गिक संसाधने असतील किंवा मानवी संसाधने असतील त्यांचा संतुलित व परिणामकारक वापर करण्यासाठी, नियोजन करण्यासाठी भारताने नियोजन आयोगाची निर्मिती केली. आणि या नियोजन आयोगाने अनेक पंचवार्षिक योजनांची निर्मिती केली. भारताच्या नियोजन आयोगाने अनेक पंचवार्षिक योजनांची निर्मिती केली. आतापर्यंत भारतामध्ये एकूण 12 पंचवार्षिक योजना या राबवलेल्या आहेत. थोडक्यामध्ये आपण त्याचा आढावा घेऊया. पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 मध्ये अंमलात आली आणि या वयामध्ये कृषी क्षेत्रावर भर दिला गेला. त्यानंतर 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 या कालावधीमध्ये दुसरी पंचवार्षिक योजना अंमलात आली. त्यानंतर विशेषतः गरिबी हटाओ, दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन यासाठी 5वी पंचवार्षिक योजना ही 1974 ते 1979 या दरम्यान ती पार पडली. याचा अर्थ भारताने पंचवार्षिक योजना ह्या दारिद्र्य निर्मूलन, गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी, विकास करण्यासाठी ह्या पंचवार्षिक योजनेची भारताने निर्मिती केलेली होती. नंतर मात्र नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पंचवार्षिक योजनेऐवजी नीती आयोगाची निर्मिती केली गेली. म्हणजे पंचवार्षिक योजना या थांबवल्या, नियोजन आयोग बरखास्त केला आणि त्याच्या जागी नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याची निर्मिती केली. ही निर्मिती 1 जानेवारी 1915 केलेली आहे. आता या नीती आयोगाचे कार्य पुढील प्रमाणे आहे. या नीती आयोगाची का निर्मिती केली गेली तर ह्या नीती आयोगाची निर्मिती ही भारत सरकारचा एक विचार गट म्हणून कार्य करणे,
याला इंग्रजीमध्ये म्हणतात थिंक टँक. म्हणजेच एक थिंक टँक म्हणून भारत सरकारचा एक विचार गट म्हणून कार्य करणे, सामाजिक आर्थिक मुद्द्यावर सरकारला सल्ला देणे, भारत सरकारला दिशादर्शक व धोरणात्मक सल्ले देणे की ज्याच्यातून लोकांच्या कल्याणासाठी सरकारला अनेक योजना राबवता येतील, अनेक योजनांची अंमलबजावणी करता येईल. म्हणजेच भारत सरकारचा एक विचार गट म्हणून, एक थिंक टँक म्हणून भारत सरकारला दिशादर्शक व धोरणात्मक सल्ले देण्यासाठी या नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. आता याची थोडक्यात आपण रचना पाहूया. या नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. त्यानंतर एक उपाध्यक्ष असतात, त्यांची निवड हे पंतप्रधान करतात. त्यानंतर एक CEO असतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात, त्यांची देखील निवड पंतप्रधान करतात. त्यानंतर सदस्यामध्ये 3 प्रकारचे सदस्य असतात. पहिला आहे शासकीय परिषद. याच्यामध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल असतात. त्यानंतर प्रादेशिक परिषद. याच्यामध्ये संभाव्य उद्भवणाऱ्या विशिष्ट घटना व विशिष्ट महत्त्वाचे विषय यांचे निराकरण करण्यासाठी काही सदस्य हे असतात. त्यानंतर काही विशेष आमंत्रित असतात. याच्यामध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान असणारे तज्ज्ञ व व्यावसायिक यांची निवड पंतप्रधान करतात. याचा अर्थ नियोजन आयोगाच्या जागी 1 जानेवारी 1915 पासून नीती आयोगाची निर्मिती केली होती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारताने शेती विकासाकडे लक्ष दिलेले आहे आणि या शेती विकासातून गरिबी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यातून हरित क्रांती झालेली आपल्याला दिसते. हरित क्रांती ही 1960च्या दशकात भारताने शेती विकासावर लक्ष केंद्रित करून केलेली दिसते. आता पहा, स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारत कृषीप्रधान देश असून देखील अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी परदेशातून अन्नधान्याची आयात करावी लागत असे आणि या समस्येचे निवारण करण्यासाठी भारत सरकारने शेतीच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. भारत सरकारने शेतीच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. तसेच कृषी संशोधनाला उत्तेजन दिले आणि या धोरणांचा दृश्य परिणाम म्हणजे 1960च्या दशकात भारतात अन्नधान्याचे उत्पादन सातत्याने वाढून देश अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आणि या घटनेचे वर्णन ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती असे करण्यात येते. याचा अर्थ हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींच्या बियाणांचा विकास, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण, तसेच सिंचन पद्धतीचा विस्तार व विकास होय. म्हणजेच हरित क्रांतीचे उद्दिष्ट हे कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण करणे असे होते आणि ही हरित क्रांती 1960च्या दशकामध्ये भारतामध्ये झालेली आहे. वरील विवेचनावरून आपल्या असे लक्षात येईल की गरिबी दूर करताना समतेवर आधारित विकास व सामाजिक न्याय ही समाजवादी पद्धती भारताने स्वीकारली
आणि ही समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणारी आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण भारताचे कालानुरूप बदलत गेलेले विकास धोरण पाहणार आहोत. भारताने सामाजिक समता व सामाजिक न्याय यावर आधारित असणारी समाजवादी पद्धती स्वीकारली होती, पण भारताने हे समाजवादाचे तत्व थोडे बाजूला ठेवलेले आपल्याला दिसते. यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल तसेच भारतीय अर्थव्यवस्थेची झालेली अवस्था कारणीभूत आहे. 1980च्या दशकात भारताला अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले, कारण भारताच्या सार्वजनिक क्षेत्राची प्रगती ही चांगली होत नव्हती. भारताने नेहमी सार्वजनिक उद्योगाला प्राधान्य दिलेलं आहे, पण हे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग हे तोट्यामध्ये जात होते. भारताने दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठी जे उपक्रम राबवले होते ते फलदायी ठरत नव्हते. त्याचबरोबर परकीय चलन तुटवडा निर्माण झालेला होता आणि याच्यातून वित्तीय तूट ही वाढत चाललेली होती. त्यानंतर भारताने निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पंचायत राज्याची संकल्पना अंमलात आणली. म्हणजेच ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ह्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती केली. त्याचबरोबर काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली. त्यामध्ये नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांची निर्मिती केली गेली. पण ही पंचायत राज्याची संकल्पना फार यशस्वी झाली नाही आणि वरील कारणांचा परिपाक म्हणून भारतावर 1980च्या दशकात मोठे आर्थिक अरिष्ट संकट ओढावले आणि या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आणि त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जाचकाठी भारताला स्वीकाराव्या लागल्या. आता ही जी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था आहे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ह्या संस्थेची स्थापना 27 डिसेंबर 1947ला झालेली होती. त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. वॉशिंग्टन DC येथे आहे. याचे काम काय बा? ही संस्था का निर्माण केली तर गरीब देशांना कमी व्याजदरामध्ये कर्ज देणे तसेच काही आपत्तीच्या वेळी आर्थिक मदत करणे हा उद्देश या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा आहे. आणि यातूनच भारताचे विकासाचे धोरण हे कालानुरूप बदलत चालले. पूर्वी जे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तोट्यात केले होते ते सरकारने बंद केले किंवा ते बंद करण्याची प्रक्रिया हळूहळू राबवायला सुरुवात केली. याचा अर्थ सार्वजनिक क्षेत्रातून भारत सरकारने आपले पाय हळूहळू काढायला सुरुवात केली. पुढे तर 1991च्या दशकात पुढील काळात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आणि या जागतिकीकरणाच्या काळामध्ये भारताने देखील आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमांची सुरुवात हाती घेतली आणि पूर्वीचे विकासाचे समाजवादी हे प्रतिमान भारताने सोडून देण्यास सुरुवात केली.
भारताने आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हा आर्थिक सुधारणा कार्यक्रम भारताने हाती घेतला. आपण थोडक्यात आर्थिक उदारीकरण म्हणजे काय, खाजगीकरण म्हणजे काय ते पाहूया. उदारीकरण हा शब्द व्यापक आहे. उदारीकरण ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. जर भारताच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचे मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतर होणे किंवा भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा मुक्त अर्थव्यवस्थेकडे प्रवास चालू असणे म्हणजे आर्थिक उदारीकरण होय. आपल्याला माहित आहे की भारत सरकारचे उद्योगधंदे हे सार्वजनिक होते. भारतामध्ये खाजगी उद्योग क्षेत्राला मर्यादित वाव होता. एखाद्याला खाजगी उद्योजकाला एखादा उद्योग भारतामध्ये काढावा लागत असेल, जर काढायचा असेल तर त्याला अनेक अटी होत्या. पण भारत सरकारने नंतर उदारीकरणाच्या काळामध्ये ह्या अटी हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ सरकारने अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर जी बंधने लादलेली होती ती कमी करायला सुरुवात केली, ती काढून टाकायला सुरुवात केली किंवा ती शिथिल करायला सुरुवात केली. आणि ही प्रक्रिया म्हणजेच उदारीकरण होय. याचा अर्थ सरकारने अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर ठेवलेली बंधने कमी करणे, काढून टाकणे किंवा शिथिल करणे ही प्रक्रिया म्हणजे उदारीकरण होय. आणि या उदारीकरणातूनच खाजगीकरणाला व मिळत गेला. खाजगीकरण याचा अर्थ की खाजगी गुंतवणुकीला प्रामुख्याने प्राधान्य देणे, सरकारी उद्योग हळूहळू बंद करून खाजगी उद्योगाला चालना देणे. म्हणजेच 1991 मध्ये भारतामध्ये सर्वात मोठे आर्थिक अनिष्ट कोसळले होते आणि याला काही आंतरराष्ट्रीय घटना कारणीभूत होत्या. आखाती देशामध्ये अंतर्गत यादी युद्ध चालू होते आणि याचा परिणाम म्हणून तेलाच्या किमती, क्रूड तेलाच्या किमती, ह्या पेट्रोलियम किमती ह्या अत्यंत वाढलेल्या होत्या आणि त्या भारताच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. त्याचबरोबर यातून परकीय चलनाचा एक प्रकारचा तुटवडा निर्माण झाला होता. भारताकडे फक्त 6 ते 7 दिवस इतके पुरेसे फक्त परकीय चलन होते. भारतामध्ये वित्तीय तूट वाढत चाललेली होती. म्हणजेच भारताचा महसूल कमी होता पण भारत सरकारचा खर्च वाढत चाललेला होता. आणि यातूनच भारत सरकारने उदारीकरण, खाजगीकरण आणि यातून जागतिकीकरण, आपण पाहिलं की जागतिकीकरण याचा अर्थ खुली अर्थव्यवस्था, खुला आंतरराष्ट्रीय व्यापार, म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण इत्यादी आर्थिक सुधारणा भारताने करायला सुरुवात केली. उदारीकरण याला इंग्रजीने म्हणतात लिबरलायझेशन, खाजगीकरणाला म्हणतात प्रायव्हेटायझेशन, जागतिकीकरणाला म्हणतात ग्लोबलायझेशन. म्हणजेच भारताने विकासाचे समाजवादी हे प्रतिमान थोडे बाजूला ठेवले आणि भारताने आर्थिक सुधारणा कार्यक्रम हाती घेतला. 1991च्या काळामध्ये त्यावेळी काँग्रेस पक्षाचे सरकार होते आणि काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान हे PV नरसिंहराव होते आणि त्यांच्या सरकारमध्ये एक हुशार तज्ज्ञ असे अर्थशास्त्रज्ञ होते. ते होते डॉक्टर मनमोहन सिंग आणि यांनी
हे आर्थिक सुधारणा कार्यक्रम हाती घेऊन भारताला त्यावेळी आर्थिक संकटातून बाहेर काढलेलं होतं आणि या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांचा पाठपुरावा पुढील काळातील भारत सरकारने केला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले. भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता म्हणून जगासमोर उदयास आला. भारताने आर्थिक सुधारणा कार्यक्रम हाती घेतल्याने शासनाच्या विकासाच्या धोरणात आपण पाहिला, शासनाच्या विकासाच्या धोरणात भूमिकेत बदल कसा झाला आपण पाहिलेलं आहे. आज तर भारत सरकारचे विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढीसाठी प्रेरित करणे व त्यातून रोजगार निर्मिती वाढवणे व उत्पादन वाढवणे हे आहे. आज भारतामध्ये बलाढ्य व क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे. या खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या, मध्यम व लघु उद्योगांचा समावेश आहे. आज जरी भारत सरकारने खाजगी क्षेत्राला अधिक महत्त्व दिले तरी भारत सरकारची विकासाची भूमिका पूर्णपणे संपली असे होत नाही. कारण नागरी समाजाबरोबर ग्रामीण भागामध्ये भारत सरकारची सामाजिक विकासात भूमिका महत्त्वाची आहे. आज देखील भारत सरकारची विकासाची भूमिका ही मूलभूत सेवा क्षेत्रामध्ये आहे. मग ते सेवा क्षेत्र, आरोग्य सेवा क्षेत्र असो, शिक्षण असो किंवा स्वच्छ पाणी इत्यादी क्षेत्रामध्ये भारत शासनाला अनेक सेवा ह्या उपलब्ध कराव्याच लागतात. म्हणजेच भारत सरकारची विकासाची भूमिका पूर्णपणे संपली असं नाही. भारतामध्ये पूर्णपणे खाजगीकरण झालेलं नाही. याचा अर्थ भारताने हळूहळू आपल्या विकास धोरणामध्ये बदल केलेले आहेत. समाजवादी हे प्रतिमान भारताने थोडेसे बाजूला ठेवलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या संस्थेने एक बहुआयामी गरीब निर्देशांक प्रसिद्ध केला आणि या निर्देशांकामध्ये असे सांगितले की भारतात जरी अनेक अडचणी असल्या, भारतात गरिबी दूर करण्यासाठी अनेक त्रुटी असल्या तरी देखील भारताने दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केलेली आहे. आणि या संस्थेने एक अहवाल सादर केला. या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतात गरिबीचे प्रमाण 2005-2006 आणि 2015-2016 या दरम्यान अर्ध्यावर आलेली आहे. 2005-2006 या वर्षामध्ये भारतात गरिबीचे प्रमाण 54.7% इतके होते. हेच प्रमाण 2015-2016 या वर्षी 27.5 पर्यंत खाली आलेले आहे. याचा अर्थ भारत सरकारने बदलत्या परिस्थितीनुसार आपले विकासाचे धोरण बदललेले आहे आणि गरिबी दूर करण्याचा, दारिद्र्य दूर करण्याचा, आपला आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील भारतात काही प्रदेशामध्ये आजही भीषण गरिबी, भीषण दारिद्र्य आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण या व्हिडिओमध्ये भारताने गरिबी आणि विकास पाहताना विकास प्रक्रियेचे महत्त्वाचे 3 पैलू आपण पाहिले. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, समाजाची समता, सामाजिक समता व सामाजिक न्याय याच्यावर आधारित समाजवादी पद्धती पाहिली. त्यानंतर भारताचे कालानुरूप बदलत गेलेले विकासाचे धोरण पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण भारत सरकारने गरिबी दूर करण्यासाठी जे काही विशेष कार्यक्रम राबवले आहेत त्याची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.